ओल्या तुरीच्या बियांची भाजी खाण्याची इच्छा काल फायनली पूर्ण झाली। कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं आपल्या गार्डन मधल्या या ओल्या तुरी तोडल्या होत्या आणि त्याच्या ह्या बिया सोलून ठेवल्या होत्या। त्याचीच आज मस्त अशी भाजी बनवणार आहे। इथं ना लोखंडी कढई घेतली, त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी फोडणीसाठी टाकलं। त्यानंतर मीडियम साईजचा एक कांदा घेऊन सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घेतला। त्यानंतर त्याच्यामध्ये लाल बुंद पिकलेला असा एक टमाटर बारीक चिरून टाकला आणि हे सगळं लवकर भाजलं जावं म्हणून थोडंसं मीठ टाकून घेतलं। आणि आता जे टाकले ते ओला नारळ, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण याचं वाटण टाकून घेतलं। त्याच्यानंतर बेसिक मसाले टाकले, धने पूड, जिरे पूड, हिंग पूड, गरम मसाल्याची पूड आणि साठवणीचं काळं तिखट आणि चिमूटभर हळद हे सगळं त्या फोडणीमध्ये टाकून 1 मिनिट छान परतून घेतलं। त्यानंतर या सोललेल्या ओल्या तुरीच्या बिया सुद्धा त्या वाटणामध्ये टाकल्या, 1 मिनिट छान परतून घेतल्या आणि मस्त असं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घेतलं, गरम केलेलं। समोर जी किटली दिसतेय ना ती गरम पाण्याची किटली आहे। तुम्हाला जर ते प्रोडक्ट हवं असेल ना तर ते टॅग करून देते, तुम्ही नक्की घेऊ शकता, खूप उपयोगी प्रोडक्ट आहे। ही भाजी त्यानंतर मी 10 मिनिटाची छान शिजवून घेतली आणि काय मस्त झाली होती ही ओल्या तुरीची भाजी, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा। बाय।